माझ्या भारतामध्ये असं कचरा होतोय, शाळेत येताना आम्हाला त्रास होतो. नमस्कार, ही आहे माझी शाळा आणि हा आहे माझ्या शाळेसमोरचा कचरा व घाण. घाणीमुळे होणारे आजार हे तुम्हाला सुद्धा माहित आहेत आणि मला सुद्धा माहित आहे, कारण मी स्वतः अनुभवले आहेत. मी स्वतः आजारी होते यामुळे, आणि माझ्या शाळेत खूप लहान मोठे विद्यार्थी आहेत. ग्रामपंचायतांना एवढीच विनंती आहे लवकरात लवकर सर्व साफ करून द्यावं आणि विद्यार्थ्यांचा बचाव करावा. ही आहे आमची शाळा. आमच्या हा पांढऱ्या डेसावर येणं जा चिखल उडतो आणि यामुळे मुलं आणि मुलींच्या धक्कामुक्की खूप होतात आणि येणं जाणाऱ्या आम्हालाही आणि गाड्यांना जागाही नसतात. नमस्कार, मी अरमान. त्या दिवशी मी येताना माझा मित्र घेऊन नालीत पडलं होतं. नमस्कार, माझं नाव ईश्वरी राऊत. आम्ही दररोजच्या ह्या घाणीने ह्या चिकचिकीने खूप कंटाळलो होतो. माझी एवढीच विनंती आहे की ही घाणी जरी साफ करावी. आणि चितेगाव राहतो, आम्हाला यायला चांगला रस्ता पण नाहीये. ग्रामपंचायतला एवढं म्हणणं आहे की चांगले रस्ते करा. माझ्या भारतामध्ये असं कचरा होतोय, शाळेत येताना आम्हाला त्रास होतो. ग्रामपंचायतने याची नोंद घ्यावी. मी प्रांजल मावळ, छत्रपती संभाजीनगर, हलचल न्यूज साठी चितेगाव.